परंतु समोर आहेत अथर्व. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल, शेवटच्या क्षणापर्यंत बॉलची वाट पाहिली आणि त्यानंतर बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. बॅकफुट वरून हा स्ट्रोक खेळलाय आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. किरण खोबरेनं चांगली सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवर षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. प्रेक्षक देखील मनमुराद या सामन्याचा आनंद घेत आहेत, कारण मॅच कधी फलंदाजांकडे तर कधी गोलंदाजांकडे जाताना पाहायला मिळते. परत एकदा खराब लाईन, यावेळेस जागा बनवली आणि बॉलला त्याची योग्य ती जागा दाखवली आहे. किरण खोबरे यांनी लागोपाठचे 2 षटकार या ठिकाणी ठोकलेत. आल्याबरोबर 2 षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. 2 चेंडू आणि 2 षटकार, तेही आल्याबरोबर. पहिल्या 2 चेंडूंवर मात्र किरण खोबरे 2 षटकार ठोकताना पाहायला मिळत आहेत. 14 बॉल आणि पाहिजे 33 धावा. प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रेक्षक गॅलऱ्या फुल झालेल्या आहेत. आपण बघू शकतो आपल्या स्क्रीनवर देखील. लहानगे देखील मोठ्या संख्येने आलेले आहेत, ज्येष्ठ बांधव मोठ्या संख्येने आलेत, महिला भगिनी मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. परत एकदा यावेळेसचा बॉल, तोही प्रेक्षकांच्या भेटीला पाठवून दिलाय. किरण खोबरेचा अजून एक टोले जंग तडाखा. जहां संकट बडे वहां बाबळेश्वर के किरण खोबरे खडे. आणि ते विकेट हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. 3 लागोपाठचे षटकार अथर्वच्या विरुद्ध. दानीची विकेट जरी या ओव्हरमध्ये आली असली, परंतु माझ्यावर त्या विकेटचा कुठलाही दबाव नाही. मी माझी फलंदाजी मात्र इथे करत राहणार, तेच किरण खोबरे या ठिकाणी सांगतायत. आणि आल्याबरोबर 3 षटकार. पहिले 2 चेंडू आखूड टप्प्याचे, त्यानंतर हा चेंडू फुलर लेंथवर मिळाला, तोही समोर उडवला. आणि तिसऱ्या चेंडूवर देखील षटकार. धावा 60, 27 अजूनही पाहिजेत. परत एकदा लागोपाठचा 4था षटकार किरण खोबरेच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. 4 सिक्सेस इन अ रो. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. 4 चेंडू आणि 4 लागोपाठचे षटकार किरण खोबरे खेळतायत आणि 4 ओव्हर नंतर धावा देखील 66 होत आहेत. आता 12 बॉल मध्ये 21 धावेंची गरज. फैसल 11 टीम आता जबरदस्त बॅटिंग करत असताना आपल्याला बघायला मिळते. सुरुवातीला बद्री कदम यांनी अमोलच्या विरुद्ध 27 घेतला. या ओव्हर मध्ये देखील भरपूर धावा आल्या आणि आता सामना कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. आता 12 बॉल मध्ये पाहिजेत 21 धावा. 66 बनवलेल्या आहेत. 12 चेंडूंमध्ये 21. गोलंदाजांना देखील इथे पुनरागमन करण्याची आवश्यकता. विकेट शोधाव्या लागतील, निर्धाव चेंडूंकडे जावं लागेल आणि त्यासाठी आता कोणत्या गोलंदाजाला पाचारण करण्यात येईल ते आपल्याला पाहावं लागणार आहे. बघूयात काय घडामोडी घडतायत. मॅच अजून संपलेली नाहीये. बारा बॉल मध्ये 21.